मंडळी, तुम्ही कधी इडली पात्रावरती बटाट्याचा किस ठेवून पाहिलाय का? नसेल पाहिला तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजची रेसिपी खूपच युनिक आणि इंटरेस्टिंग देखील असणार आहे, कारण आजवर तुम्ही हा पदार्थ अशा प्रकारे कधीच बनवला नसेल. तर जास्त वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपल्याला लागणार आहे 2 बटाटे. आता हे बटाटे ना मोठ्या साईजचे आपण घेतलेले आहे. त्यानंतर बटाटे स्वच्छ धुवून घेतले. आता आपल्याला ना पिलरनी याची सालं काढून घ्यायची आहे. तर नेहमी ज्या प्रकारे आपण बटाट्याची सालं काढतो तशा प्रकारे इथे ना बटाट्याची सालं काढून घेऊया. अशा पद्धतीने बटाट्याची सालं काढत असताना बटाटा अगोदरच धुवून घ्यायचा. बटाट्याची सालं काढून झाल्यानंतर ताटामध्ये पाणी घेतलं. हे बटाटे आपल्याला पाण्यामध्येच ठेवायचे आहे. शिवाय इथे मी आलं किसण्याची जी छोटी किसणी असते ती घेतलेली आहे. तुम्ही इथे मोठ्या किसणीचा देखील वापर करू शकता, पण या किसणीने देखील लांब सडक असा केस पडतो. काही किसण्यांमधून नाही पडत, तर अशा वेळेला तुम्ही मोठ्या किसणीचा वापर केला ना तरी देखील चालणार आहे. तर इथे ना अशा प्रकारे आपल्याला हा केस पाडत असताना पाणी घ्यायचं आहे, जेणेकरून आपला केस जो आहे तो काळा पडणार नाही. तर इथे पाण्यामध्येच केस पाडून घेतलेला असल्यामुळे किती सुरेख असा केस पडलेला आहे, पाहू शकता. लांब सडक तर पडलेलंच आहे, त्याचा कलरही तुम्ही पाहू शकता. आता इथे हा केस असाच पाण्यामध्येच ठेवायचा आहे, लगेचच तो पाण्यामधून काढायचा नाही. त्या अगोदर आपल्याला आता बाकीची तयारी करायची आहे. तर इथे ना आपल्याला मिरच्या मिक्सरला बारीक वाटून घ्यायच्या आहे. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे हिरवी मिरची वापरू शकता. संपूर्ण मिरची पहा अशी जाडसर थोडीशी वाटून घेतलेली आहे. आता मिरची वाटून झाली की इकडे साबुदाणा आपल्याला लागणार आहे. तर हा साबुदाणा मी रात्रीच भिजत घातला होता, त्यामुळे ना साबुदाणा कमीत कमी तुम्हाला 4-5 तास तरी भिजलेला असायला हवा, जेणेकरून बोटावरती जरी मॅश केला ना तरी सहज साबुदाणा मॅश होत आहे आणि अजिबात चिकट झालेलं नाही. तसं पाण्याचं प्रमाणही परफेक्ट ठेवायचं आहे. त्यानंतर इथे मी एका वाटीने 2 वाट्या इतका भिजवून घेतलेला साबुदाणा घेत आहे. याचही तुम्हाला प्रमाण सांगत आहे. 2 वाट्यासाठी आपण मोठ्या साईजचे 2 बटाटे किसून घेतलेले आहे. त्याचमध्ये बारीक केलेली हिरवी मिरची, चवीनुसार मीठ आणि पाव वाटी इतका भाजून घेतलेल्या दाण्यांचा बारीक कूट करून घातलाय. हवं तर तुम्ही इथे थोडासा जाडसर घालू शकता. सगळ्यात शेवटून हा बटाटा आपल्याला त्या पाण्यामधून पिळून घ्यायचा आहे आणि संपूर्ण यामध्ये टाकून घ्यायचा. बटाटा पाण्यामधून तसाच काढून टाकायचा नाही, तर घट्ट हाताने पिळून घ्यायचा आहे. त्यानंतर हे एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेते, म्हणजे व्यवस्थित असं मिक्स करून घेता येईल. तर साबुदाणा छान भिजलेला असल्यामुळे त्यालाही छान बाइंडिंग येतं. शिवाय आपण यामध्ये घातलेला किस जो आहे त्यामध्ये ओलावा असतो आणि ह्या बटाट्याच्या किसमुळे ह्या जे मिश्रण आहे याला बाइंडिंग तर येणारच आहे. शिवाय तुम्हाला इथे हा पदार्थ थापण्याचा, जुळवण्याचा काहीच गरज नाही. फक्त आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. तर पहा, थोडंसं सुरुवातीला चमच्यानेच मी इथे व्यवस्थित मिक्स करून घेण्याचा प्रयत्न केला. आता थोडंसं हाताने कुस्करवून घ्यायचं आहे, म्हणजे जो आपला साबुदाण्याचा चिकटपणा आहे ना तो या पदार्थामध्ये व्यवस्थित परफेक्ट असा उतरला जाईल. त्यासाठीच आपल्याला हे हाताने अगदी थोडंसं असं कुस्करवून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आहे. इथे कुठेही आपल्याला साबुदाणा बारीक करायचा नाही. साबुदाणा आहे तसाच राहील, फक्त त्याचा चिकटपणा व्यवस्थित यामध्ये उतरेल. तर हे थोडंसं मळून घेतलेलं आहे. त्यानंतर आता पीठ तयार झालं. इथे लागेल आपल्याला इडली पात्र. आता इडली पात्राला आपल्याला ना सगळ्यात पहिले तर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपला पदार्थ इडली पात्रामध्ये चिकटणार नाही. आता यामध्ये ना तेल घालून घेतलं. सगळ्या पात्रांना आपण अशा पद्धतीने तेल लावून घेऊया. अशा पद्धतीचा जर ब्रश तुमच्या घरामध्ये असेल ना तर तेलाची खूप बचत होते बरं का. या ब्रशमुळे काय होतं, कमीत कमी तेलामध्ये आपल्याला, म्हणजे पोळीला जर तेल लावायचं म्हटलं तर बोटांना जास्त प्रमाणात तेल येतं. जर तुम्ही ह्या ब्रशने लावलं ना सगळीकडे एकसारखं लागतं. तर इथे आपलं इडली पात्र छान असं ग्रीस करून झाल्यानंतर हे पहा, अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण जे आहे ते थोडं थोडं या इडली पात्रावरती ठेवून घ्यायचं आहे सुरुवातीला. त्यानंतर याचे वडे थापून घ्यायचे. आता वडे थापायचे म्हणजे काय, तर फक्त इडलीच्या ज्या त्या साचा आहे त्याच्या आकाराचे वडे बनवून घ्यायचे, म्हणजे फक्त दाबून घ्यायचे. आता 2 पात्रांमध्ये मी हे वडे म्हणजे 8 वडे इथे बनवून घेतलेले आहे. तर आपण जे 2 वाट्या साबुदाणा घेतला त्यामध्ये मोठ्या साईजचे 8 वडे तयार होतात. बरोबर परफेक्ट असे 8 वडे आपले इथे तयार झालेत आणि खूप मोठ्या साईजचे होतात.
तर इथे ना जवळपास 7-8 मिनिटे हे वडे वाफेवरती शिजवून घेतलेले आहे. आता त्यानंतर आपण ना हे इडलीचे पात्र जे आहे ते काढून घेऊया, म्हणजे याचा घाम जो आहे तो वड्यांवरती पडणार नाही. आता हे काढून आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे. थोडेसे थंड झाले की मग आपण काढून घेणार आहोत. तर येथे पहा आता ना हे गरम आहे, पण आता थंडच थोड्या वेळ ठेवलं आणि त्यानंतर मस्त असं थंड झालेलं आहे. आता आपण ना याला थोडंसं मोकळं करून घ्यायचं आहे. तुम्ही सुरीच्या किंवा चमचाच्या सहाय्याने हे मोकळे करून घेऊ शकता आणि वडे काढून घेऊ शकता. वडे अजिबातच तुटत नाहीत आणि एकदम मस्त असे आपले वडे तयार झालेले आहेत. तुम्हाला हा साबुदाणा वड्याचा वाळवणीचा जरी पदार्थ बनवायचा असेल, वर्षभर ठेवायचा असेल आणि हवं तेव्हा या वड्यांचा स्वाद घ्यायचा असेल, तर तुम्हाला फक्त हे वडे थोडेसे पातळ थापून घ्यायचे आहे. म्हणजे आपण इथे खूप मिश्रण घातलं तर एका वड्याचे 2 वडे होतील इतकंच मिश्रण यामध्ये घालायचं आणि अशा पद्धतीने काढून घेतल्यानंतर 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून तुम्ही हे वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता. शिवाय आता हे वाफेवरती केलेले सुद्ध वडे ना तुम्ही हे फ्रीजमध्ये अगदीच महिनाभर चांगल्या कंटेनरमध्ये पॅक करून ठेवू शकता. पण इथे आपल्याला ताजं बनवायचं आहे, पण तुमच्यासोबत ही रेसिपी ना खरंच खूप उपयोगाची असणार आहे. शिवाय आपल्याला बाहेर जायचं आणि कळलं की परवाच्याला उपवास आहे आणि आपण बाहेरच राहणार आहोत, अशा वेळेला सुद्धा तुम्ही हा पदार्थ नक्कीच बनवून सोबत ठेवू शकता. तर पहा मस्त असे आपले वडे तळण्यासाठी तेल गरम झालेलं आहे. तेल अगोदरच चेक करून घ्यायचं आणि त्यानंतर वडा सोडून घ्यायचा. हा वडा विशेष म्हणजे तेलकट होत नाही, शिवाय तेलामध्ये सोडल्यानंतर अजिबातच विरघळण्याचा फुटण्याचा चान्स नाही आणि तेल तर तो अजिबात धरत नाही, कारण आपण हा वाफेवरती जो आहे तो पूर्णपणे बेक झालेला असल्यामुळे इथे तेलसुद्धा तुम्ही पाहू शकता किती कमी प्रमाणात आपण ठेवले ना, एवढंच तेल सगळे वडे तळले ना तरी माझं राहिलं होतं. अजिबातच तेल आपल्या वड्यांनी पिलेलं नाही. तर मस्त कुरकुरीत आणि असे पिवळ्या कलरवरती हे वडे तयार होतात. पाहू शकता गोल्डन कलरवरती आणि मस्त असे तळल्या गेलेत, क्रिस्पी झालेले आहेत. आता याच पद्धतीने दुसरा वडा देखील टाकून घेतला. फक्त हा वडा तळत असताना वरच्या साईडवरती आपल्याला अशा पद्धतीने तेल टाकून घ्यायचं आहे. तर पहा दुसरा वडा देखील तळून झालेला आहे. कुरकुरीत वडे झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. अप्रतिम अशी रेसिपी आहे. रेसिपी एकदा जरूर ट्राय करा. उन्हाळी वाळवणाचे सुद्धा सध्या म्हणजे पदार्थ तुम्ही बनवत असाल तर त्यात तुम्ही हा पदार्थ ॲड करू शकता उपवासासाठी. मस्त कुरकुरीत असे वडे आपले इथे तयार झालेले आहेत. तर तुम्हाला याचा आवाज येणार नाही, कारण बाकीचा आवाज म्यूट केलेला असल्यामुळे. पण खरंच खूप कुरकुरीत आणि मस्त असे वड्या झालेत. वरतून कुरकुरीत आणि आतमधून पाहू शकता बटाट्याचा कीस, तसाच अखंड साबुदाणा. आहा, खूपच सुंदर झालेत. आता यासोबत खाण्यासाठी ना मी दही घेतलेलं आहे. तुम्ही अगदीच आंबट तिखट जी चटणी असते खोबऱ्याची, चटणीसुद्धा या वड्यांसोबत खाण्यासाठी बनवू शकता किंवा तुम्हाला हे वडे तेलामध्ये फ्राय करायचे नसतील तर तसे देखील खाऊ शकता. तर ज्यांना तेल नसेल खायचं तर तुम्ही हे वडे अगदीच तसे वाफेवरती शिजवलेले दह्यासोबत खाल्ले किंवा चटणीसोबत खाल्ले ना तर अप्रतिम असे लागतात. तर चला, ही रेसिपी तुम्ही कुठून पाहिली ते लगेचच मला कमेंट करून कळवा, म्हणजेच तुमचे मला पर्सनली आभार मानता येतील. आणि तसंच व्हिडिओला जर तुम्ही आणखीन लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूच्या बेल आयकनला ऑन करा, म्हणजे पुढील येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल. चला तर भेटूया अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.